नमस्कार विद्यार्थी मित्र. जे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे आता 10वी मध्ये आहेत किंवा 10वीची परीक्षा देणार आहेत किंवा 11वी 12वी नंतर नर्सिंग फील्ड चूज करू शकतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. जे आपण थोडक्यात नर्सिंग बद्दल माहिती जाणून घेऊया. तुमचं स्वागत आहे पहिल्यांदा माझ्या या एलएम नर्सिंग सोल्युशन्स या चॅनल मध्ये. आपण बघूया पुढील माहिती. नर्सिंग ही फील्ड 12वी नंतर 12वी सायन्स नंतर करता येते. 12वी सायन्स मध्ये पीसीबी हा ग्रुप महत्वाचा असतो. पीसीबी ग्रुप मध्ये 50% किंवा 50% पेक्षा जास्त मार्क्स असले पाहिजेत, तेव्हा तुम्हाला नर्सिंग मध्ये ऍडमिशन घेता येते. नर्सिंग ऍडमिशन साठी एएनएम हा कोर्स, जीएनएम हा कोर्स, बीएससी नर्सिंग हा कोर्स असे 3 प्रकारचे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल असतात. एएनएम म्हणजे ऑक्झिलरी नर्सिंग मिडवाईफ जो 2 वर्षाचा असतो. जीएनएम म्हणजे जनरल नर्सिंग मिडवाईफ हा कोर्स 3 वर्षाचा असतो आणि बीएससी नर्सिंग हा कोर्स 4 वर्षाचा असतो. बीएससी नर्सिंग करण्याकरिता गव्हर्नमेंटने नर्सिंग सीईटी अप्लिकेबल केलेली आहे. 12वी सायन्स नंतर जे स्टुडंटनी नर्सिंग सीईटी दिली आहे त्यांनाच बीएससी नर्सिंगला ऍडमिशन अप्लाय करता येते. पण जीएनएम ला हा रूल लागू नाही. एएनएम 2 वर्षाचा कोर्स केल्यानंतर जीएनएम 2 वर्षाचा कोर्सला ऍडमिशन घेता येते व जीएनएम करता येते. जीएनएम कोर्स 3 वर्षाचा असून 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर ज्या मुलांना डिग्री हवी आहे त्या मुलांना पीबीबीएससी म्हणजे पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग हा कोर्स करता येतो आणि हा 2 वर्षाचा असतो. किंवा 3 वर्षानंतर स्पेशलायझेशन इन एनी फील्ड म्हणजे पेडियाट्रिक नर्सिंग, ओटी नर्सिंग, इमर्जन्सी नर्सिंग असे स्पेशलाइज सब्जेक्ट मध्ये 1 इयरचा डिप्लोमा करून स्पेशलायझेशन करता येते. त्यानंतर बीएससी नर्सिंग. बीएससी नर्सिंग हा 4 वर्षाचा कोर्स असून बीएससी नर्सिंग केल्यानंतर ट्युटरशिप करता येते. 1 इयरचा ट्युटरशिप हा एक्सपिरियन्स घेऊन तो घेतल्यानंतर एमएससी ला ऍडमिशन घेता येते. किंवा पीबीबीएससी झाल्यानंतर 2 वर्ष क्लिनिकल एक्सपिरियन्स घेऊन तुम्हाला अब्रॉड जाण्याची संधी भेटू शकते. किंवा बीएससी नंतर सुद्धा 1 वर्षाचा क्लिनिकल एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही अब्रॉड जाऊ शकता. आता नर्सिंग साठी जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण बघणार आहोत. डॉक्युमेंट्स आहे 10वीचे सर्टिफिकेट आणि पासिंग सर्टिफिकेट, 12वीचे सर्टिफिकेट आणि पासिंग सर्टिफिकेट, 10वीचा फर्स्ट अटेम्प्ट, 12वीचा फर्स्ट अटेम्प्ट. कास्ट सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी फॉर जे कास्ट मध्ये बसतात त्या मुलांसाठी हे मॅन्डेटरी आहे. कास्ट व्हॅलिडिटी असली पाहिजे, नॅशनॅलिटी आणि डोमिसाइल, इन्कम सर्टिफिकेट, पासपोर्ट साइज फोटोज. आता 2 प्रकारचे कॉलेजेस असतात, गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज. तर गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट्स बघून घेऊ आपण. गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये 20 सीट्स पर डिस्ट्रिक्ट और पर कॉलेज. कारण काही जिल्ह्यांमध्ये 2 कॉलेजेस असतात तर त्याच्यामध्ये फक्त 20 मुलं ऍडमिशन घेऊ शकतात. आणि प्रायव्हेट सेक्टर मध्ये 50 ते 60 एवढे कॅन्डिडेट्स ऍडमिशन घेऊ शकतात पर कॉलेज. थँक्यू. ही माहिती सेव्ह करून घ्या आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.